नशिबात लिहिलेलं कधीच मिटत नाही. नमस्कार. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि मनाला स्पर्श करणारा विषय घेऊन आलो आहोत. नशिबात लिहिलेले कधीच मिटत नाही. मैत्रिणींनो, आपण आयुष्यात कितीही प्रयत्न केले, कितीही धडपड केली, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. कारण त्या आपल्या नशिबात आधीच लिहिलेल्या असतात. कधी-कधी आपण म्हणतो, मी चांगला आहे, तरी माझ्या बाबतीत असं का होतं? मी देवाची पूजा करतो, तरी अडचणी का संपतच नाहीत? माझ्याच मागे एवढ्या अडचणी का लागल्या आहेत? पण लक्षात ठेवा, देव उशीर करतो, पण आपल्याला नकार नाही देत. आणि नशिबात जे लिहिलंय ते योग्य वेळीच मिळतं. एक सुंदर उदाहरण सांगायचं झालं तर, एका राजाला प्रश्न पडला, माझ्या आयुष्यात जे घडतं ते नशिबामुळे आहे की माझ्या कर्मामुळे? तेव्हा गुरूंनी सांगितलं, कर्म तुझ्या हातामध्ये आहे, पण फळ मात्र नशिबातच आहे. आपण बी पेरतो, पण फळ येण्याची वेळ देवच ठरवतो. आयुष्याचा खरा अर्थ हा आहे की कधी-कधी आपल्याला वाटतं, हे काम मला मिळालंच नाही, तो माणूस माझा झालाच नाही, ती संधी माझ्या नशिबातच नव्हती. आणि खरंच, जे आपल्या नशिबात नाही ते लाख प्रयत्न करूनही आपल्याला मिळत नाही. आणि जे आपल्या नशिबात आहे ते कितीही अडथळे आले तरी ते आपल्याला मिळणारच आणि मिळतंच. श्री स्वामी समर्थांचा संदेश आपल्यासाठी हा आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जे घडतंय ते तुमच्या भल्यासाठीच घडतंय. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. रडू नका, निराश होऊ नका. देव तुमच्यासाठी काहीतरी सुंदर लिहून ठेवलेलं आहे देवाने. म्हणून जर आज तुमचं मन दुखावलेलं असेल, तर आज तुमचं नशीब साथ देत नसेल, तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, नशिबात लिहिलेलं कधीच मिटत नाही आणि जे मिटतं ते नशिबात नव्हतंच, एवढं लक्षात ठेवायचं. देवावर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत. नशीब बदलतं, पण देवाच्या वेळेनुसार. आपण मागच्या भागात पाहिलं की नशिबात लिहिलेलं कधीच मिटत नाही. मग आता समजून घेणार आहोत, नशीब कधी बदलतं आणि का बदलतं. खूप लोक म्हणतात, माझं नशीब वाईट आहे हो. पण खरं सांगू का, नशीब वाईट नसतं. वाईट असते ते आपली वेळ. वेळ आपली कठीण असते. संकट ही शिक्षा नसते, ती परीक्षा घेत असते. देव कधीच आपल्याला तोडायला संकट देत नाहीत, तो आपल्याला घडवायला संकट सामोरे देतो. कारण आपण त्या संकटांना सामोरे जावं, त्याचा सामना करावा यासाठी. जसं सोनं आगीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसंच माणूस दुःखाशिवाय मजबूत होतच नाही. एक छोटा प्रसंग सांगायचा झाला तर, एका गरीब बाईने रोज देवाला विचारायचं, देवा, माझंच आयुष्य एवढं कठीण का? एक दिवस स्वप्नात देव म्हणाला, कारण तुला मी मजबूत बनवत आहे, तुझ्यासाठी मोठं सुख येणार आहे. आणि खरंच मैत्रिणींनो, काही महिन्यातच तिचं आयुष्य बदललं. श्री स्वामी समर्थांचा आधार. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीच एकटं सोडत नाही. म्हणून मैत्रिणींनो, आज त्रास असेल, आर्थिक अडचण असेल, नात्यात वेदना असतील, तरीही विश्वास ठेवा, कारण तुमचं नशीब बदलायची वेळ जवळ येते. लक्षात ठेवा, जे उशिरा मिळतं ते कायम टिकतं. जे संघर्षातून मिळतं त्याची किंमत आपल्याला कळते. आणि जे देव देतो ते तर सर्वोत्तम असतंच. आज जर तुम्ही रडत असाल तर उद्या तुम्ही हसणार आहात. आज जर अंधार असेल
तर उद्या उजेड नक्कीच येणार आहे. कारण नशीब बदलतं, पण देवाच्या वेळेनुसार. श्री स्वामी समर्थ. देव उशीर करतो पण नकार कधीच देत नाही. आज आपण एक गोष्ट अशी बोलणार आहोत जी प्रत्येक दुःखी मनाला आधार देईल. देव उशीर करतो पण नकार कधीच देत नाही. आपण देवाकडे काही मागतो, नोकरी, आरोग्य, मूल, संसारामध्ये सुख, पण लगेच मिळत नाही म्हणून आपण म्हणतो देव माझं ऐकतच नाही. पण खरं सांगू का, देव ऐकत असतो, पण वेळ योग्य होईपर्यंत तो स्वतःच थांबवतो. एक सुंदर उदाहरण द्यायचं झालं, एका शेतकऱ्याने बी पेरलं. 2 दिवस झाले काहीच उगवलं नाही. तो म्हणाला बी खराब आहे. पण काही दिवसांनी तेच बी सुंदर पीक बनून उभं राहिलं. देवाचं उत्तरही असंच असतं. तो लगेच नाही, पण योग्य वेळी देतो. त्यामुळे आपण धीर धरावा लागतो. आपल्याला वाटतं माझंच का? कधी कधी आपल्याला वाटतं सगळ्याच आयुष्य छान चाललंय, फक्त माझंच का अडलंय? पण लक्षात ठेवा, देव ज्या माणसाला जास्त आवडतो त्यालाच जास्त घडवतो. श्री स्वामी समर्थांचा आधार. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जो माझ्या चरणी पूर्ण समर्पित होतो त्याचं नशीब मी स्वतःच लिहितो. म्हणून आज जर अडचण असेल तर उद्या आश्चर्य नक्कीच घडेल. देव कधी चुकत नाही, चूक करत नाही. देव कधी उशीरही करत नाही. देव नेहमी बरोबर आपल्याला वेळेवरच देतो. फक्त आपण थांबायला शिकायला हवं, धीर धरायला हवा आणि विश्वास ठेवायला शिकायला हवं. जर आज तुम्ही थकले असाल, जर मन भरून आलं असेल, तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, देव तुमच्यासाठी काहीतरी मोठं आणि सुंदर तयार करत आहे. फक्त विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. जे नशिबात नाही ते मिळत नाही, जे नशिबात आहे ते कधीच चुकत नाही. आज आपण एक अत्यंत कटू पण सत्य गोष्ट बोलणार आहोत. जे नशिबात नाही ते मिळत नाही आणि जे नशिबात आहे ते चुकतच नाही. आपण आयुष्यात खूप गोष्टीसाठी धडपड करतो. कधी माणसासाठी, कधी नोकरीसाठी, कधी पैशासाठी, कधी प्रेमासाठी. पण शेवटी काय होतं? काही गोष्टी मिळतात आणि काही हातातून निसटून जातात. मनाला लागणारी गोष्ट म्हणजे, कधी असा तुम्हाला अनुभव आलाय का? खूपच मनापासून कोणावर तरी प्रेम केलं, पण तरी तो आपला झालाच नाही. खूप मेहनत केली, पण तरी ती संधी आपल्याला मिळालीच नाही. आणि तेव्हा मन म्हणतं, मी कमी पडली का? मी कमी पडलो का? माझ्यात काय कमी होतं? पण सत्य काय आहे तुम्हाला माहीत आहे का? तुमच्यात काहीच कमी नव्हतं. खरं तर ते तुमच्या नशिबातच नव्हतं. देवाने तुमच्या नशिबात त्यापेक्षाही चांगलं काहीतरी लिहिलेलं होतं. एक तुम्हाला सुंदर उदाहरण द्यायचं झालं तर, एका माणसाने खूप प्रयत्न केले एका शहरात स्थायिक होण्यासाठी. घर घेतलं नाही, नोकरी टिकली नाही, सगळं अडचणीतच. शेवटी दुसऱ्या शहरात गेला आणि तिथे त्याचं आयुष्य बदललं. देव आपल्याला जबरदस्तीने जिथे आपण फिट बसत नाहीत तिथे ठेवतच नाही. श्री स्वामी समर्थांचा गोड संदेश. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जिथे तुझं भलं आहे, स्वामी म्हणतात, जिथे तुझं भलं आहे तिथे मी तुला आपोआप घेऊन जातो. म्हणजेच काही गोष्टी दूर जातात कारण ते तुमच्यासाठी नव्हत्याच, आणि काही गोष्टी येतात कारण त्या तुमच्याशिवाय राहू शकत नाहीत. खूप महत्त्वाची सांगायची झाली गोष्ट, जे तुमच्यासाठी नाही ते कितीही धरून ठेवलं तरी तुमच्या हातून निसटेलच. जे तुमच्यासाठी आहे ते कितीही दूर असलं तरी ते तुमच्याकडे चालत येईलच. कारण नशीब चुकत नाही, चुकतो तो आपला वेळ. जर आज कोणी तुम्हाला सोडून गेलं असेल, जर आज एखादी संधी हातातून गेली असेल, तर रडत बसू नका. देव तुमच्यासाठी त्याहून 1000 पट चांगलं तयार करत आहे, एवढं लक्षात ठेवा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. स्वामी समर्थांची कृपा तुमच्या परिवारावरती आणि तुमच्यावरती सदैव टिकून राहो, ही स्वामींच्या चरणी माझी नम्र विनंती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. महत्त्वाचं म्हणजे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.